या अत्यंत गंभीर विषयाकडे माननीय सदस्य चित्राताई वाघ यांनी लक्षवेधी टाकली आहे आणि माननीय मंत्री महोदयांचे अभिनंदन केले पाहिजे की अतिशय सविस्तर उत्तर त्यांनी दिलं आहे. फक्त दोन गोष्टी मी विचारू इच्छिते. एक, याच्यामध्ये कारण हे अंडबीज वाढत असताना ते सोनोग्राफीतर्फे मॉनिटर केलं जातं की त्याची साईज किती झाली आणि काय. तर हे सोनॉलॉजिस्ट आहेत, मग ते लॅब टेक्निशियन असतील, जे ज्या फार्मसीमधनं औषधं घेतली असतील, इंजेक्शन्स, मग ते इस्ट्रोजन असतील काय असतील अशा प्रकारचे ते अंडं वाढण्यासाठी, तर यांचाही शोध घेतला पाहिजे आणि त्यांना शोधून काढून तुम्ही त्यांच्यावर त्यांची लायसन्स जप्त करणार का, परमनंटली सस्पेंड करणार का, हा माझा विषय आहे. दुसरा, आता हे IVF सेंटर्स हे आता वाढणारच आहेत, हे काही कमी होणार नाही आहे. जसे पूर्वी आपण PCPNDT कायदा झाला तेव्हा भरारी पथकांची स्थापना झाली, तर अशा प्रकारचे आता ते भरारी पथक मी पुढच्या एका प्रश्नात विचारणार आहे. परंतु ह्या कायद्यांना अनुसरून म्हणजे असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी रेग्युलेशन ॲक्ट 2021 या कायद्या अंतर्गत आपण भरारी पथक नेमणार का? धन्यवाद.